बायकोला न विचारता दारू प्याल तर जेलमध्ये जाल। आता मी काय म्हणतोय ते जरा कान देऊन ऐका बरं का। बायकोला न विचारता दारू प्याल तर जेलमध्ये जाल। राज्यातील अनेक महिला आपल्या दारुड्या नवऱ्यांनी त्रस्त आहेत, पण अशातच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे आणि बायकांच्या आशा पल्लवित झाल्यात। कारण सोशल मीडियावर सध्या बायकोला न विचारता दारू प्याल तर जेलमध्ये जाल अशा आशयाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। मात्र या बातम्यांचं मूळ स्वरूप आणि भारतीय कायद्यातील बदल समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। याच विषयाचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहतोय LS मराठी। भारतात 1 जुलै 2024 पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS या नवीन कायद्यानं ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC ची जागा घेतली आहे। या बदलामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कडक तरतुदी करण्यात आल्या। विशेषतः मद्यपान करून पत्नीचा छळ करणाऱ्या पतींसाठी आता कायद्याचा फास अधिक घट्ट झालाय। सोशल मीडियावर बायकोची परवानगी या शब्दावरून चर्चा सुरू असली तरी कायद्याचा मुख्य भर हा दारू पिऊन होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर आहे। आता हा नेमका कायदा काय आहे पाहूया। जुने IPC 498 हे कलम आता BNSच्या कलम 85 मध्ये रूपांतरित झाले। या कलमानुसार जर पतीनं किंवा त्याच्या नातेवाईकांनी विवाहित महिलेला क्रूर वागणूक दिली तर तो गुन्हा मानला जाईल। या गुन्ह्यासाठी पतीला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। यात शारीरिक छळासोबतच मानसिक छळाचाही समावेश आहे। तर नव्या कायद्यानुसार आता खरंच दारू प्यायला बायकोची परवानगी घ्यावी लागणार आहे का हेही स्पष्ट करूयात। कायद्याच्या पुस्तकात बायकोची परवानगी घेतल्याशिवाय दारू पिणं गुन्हा आहे असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही। मात्र या कायद्यामुळे अनेक परिस्थितीत पती अडचणीत येऊ शकतो। जर पत्नीनं पतीला दारू पिऊन घरी न येण्याबद्दल स्पष्ट बजावलं असेल, कारण त्यामुळे वाद किंवा भीतीचे वातावरण निर्माण होतं आणि तरीही पती दारू पिऊन येऊन गोंधळ घालत असेल तर ती क्रूरता मानली जाऊ शकते। दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करणं, टोमणे मारणं, धमकावणं किंवा तिच्या चारित्र्यावर संशय घेणं या कृती कलम 85 अंतर्गत गंभीर मानल्या जातात। सरकारी आकडेवारीनुसार भारतातील सुमारे 40% जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमागे दारू हे मुख्य कारण आहे। अनेकदा पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करतात किंवा कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतात। अशा मद्यपी पतींना चाप लावण्यासाठी आणि महिलांना अधिक संरक्षण देण्यासाठी या तरतुदी अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत। कायदेतज्ञांच्या मते जर एखादी व्यक्ती शांतपणे मद्यपान करत असेल आणि त्यातून कुटुंबाला किंवा पत्नीला कोणताही शारीरिक वा मानसिक त्रास होत नसेल तर केवळ मद्यपान करणं हा गुन्हा ठरत नाही। हा कायदा मद्यपानावर बंदी घालणारा नसून दारूमुळे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणारा आहे। नवीन कायद्यानुसार पीडित पत्नीला आता अधिक प्रभावीपणे कायदेशीर दाद मागता येणार आहे। आपला छळ होत असल्यास ती पोलिसात तक्रार करू शकते। न्यायालय पतीला पत्नीपासून दूर राहण्याचे किंवा छळ न करण्याचे आदेश देऊ शकतं। घरगुती हिंसाचाराच्या परिस्थितीत पत्नीला पोटगी आणि सुरक्षित निवासाचा हक्क मिळतो। सोशल मीडियावरील परवानगीशिवाय दारू प्यायला जेल ही हेडलाईन थोडी अतिरंजित असली तरी त्यामागील गांभीर्य नाकारता येणार नाही। जर तुमच्या मद्यपानामुळे तुमच्या पत्नीला किंवा कुटुंबाला त्रास होत असेल तर भारतीय न्याय संहितेचं कलम 85 तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खायला लावू शकतं। त्यामुळं तुम्ही तुमच्या पैशानं पिताय, आमचं काही जात नाही, पण मद्यपानापेक्षा कौटुंबिक शांततेला प्राधान्य देणं हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी देखील हिताचं ठरेल। म्हणजेच दारू सोडा संसार जोडा हे फेमस नाटकाचं टायटल जरा वेगळ्या पद्धतीनेही बघता येईल। थोडक्यात काय, सुरुवातीला पहिलं वाक्य जे सांगितलंय ते आठवतंय ना, बायकोला न विचारता दारू प्याल तर जेलमध्ये जाल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।